नमस्कार मंडळी. आपल्याकडे चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीया अक्षय तृतीयेपर्यंत चैत्र गौरीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र गौर म्हणजे देवी पार्वती आपल्या माहेरी येते असे मानले जाते. देवीला छानपैकी सजवून झोपाळ्यात बसवले जाते. तिची पूजा करून हळदी कुंकू केले जाते. आज माझ्याकडे चैत्र गौरीचं हळदी कुंकू आणि हरिपाठ असा दुहेरी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 2 दिवसापासून तयारीला लागले. 5:30ची वेळ सगळ्यांना देण्यात आलेली होती. सगळं छान आवरून घेतलं. कैरीचं पन्हं आदल्याच दिवशी करून ठेवलं होतं. देवीपुढे सगळी छान आरास मांडली. मदतीला आई, भाऊ अमोल तसंच राधिका होती. राधिकाने प्रसादासाठी नारळी भात आणि लेमन राईस करून आणलेला होता. मिस्टर गावाला गेलेले असल्यामुळे ते नव्हते. देवीसाठी कैरीची डाळ, कलिंगड, बत्तासे, भिजवलेले हरभरे, कैरीचं पन्हं, नारळी भात असा सगळा नैवेद्य होता. देवीसमोर आरास मांडताना चकली, अनारसे, बेसनाच्या वड्या, चिवडा, बत्ताशे बाऊलमध्ये छान सजवून ठेवले. तसेच हळदी-कुंकाचं सगळं ताट काढून ठेवलं आणि हरभरे भिजवून त्याच्या सवासणींसाठी ओट्या तयार केल्या. माझ्याकडे असलेली जी ही चैत्र गौर आहे, ती भारतातनं सासू-सासऱ्यांनी पाठवलेली आहे. तसंच चैत्रांगणाची जी रांगोळी आहे, त्याचा छापा माझी जाऊ अश्विनीने पाठवलेला आहे. आज हरिपाठ आणि विश्वप्रार्थनेचं महत्त्व सांगण्यासाठी हेमा, आरती आणि शीतल या तिघीजणी ॲपेक्समधनं म्हणजे बऱ्याच लांबून त्या माझ्या घरी आलेल्या होत्या. सगळ्याजणी जमल्यानंतर आधी हरिपाठाला सुरुवात केली. हरिपाठ हे वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे नित्यपठणाचे काव्य आहे. हरीच्या नावाचे महत्त्व यामध्ये सांगितलेले आहे. हरिपाठ म्हणजे केवळ अभंग, गाणे नाही, तर ती हरिनामाच्या स्मरणाची एक साधना आहे. हरिमुखे म्हणा असा संदेश देत मुखाने सतत हरीचे नाम घेतल्याने अज्ञान दूर होते, अशी श्रद्धा आहे. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेची माहिती या तिघींनी आम्हाला दिली. विश्वप्रार्थना ही संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी, शांततेसाठी, आनंदासाठी केली जाणारी एक प्रगल्भ प्रार्थना आहे, जी शरीर, मन, आत्म्याला संतुलित करते. सद्गुरू वामनराव पै यांनी मांडलेल्या जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा ती एक अविभाज्य भाग आहे. ती एक फक्त प्रार्थना आणि नित्यक्रम नाही, तर ही प्रार्थना व्यक्तीला संकुचित विचारसरणीतनं बाहेर काढून व्यापक दृष्टिकोन देण्यास मदत करते. मनातली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यास यामुळे मदत होते. आपल्या मेंदूला चांगले विचार करण्याची जणू सवय लागते आणि फक्त आपलंच भलं कर, रक्षण कर असं देवाकडे न मागता आपण सगळ्यांचं कल्याण कर, रक्षण कर अशी देवाला विनवणी करतो आणि देवाकडे असं आपण मागणं मागतो. हरिपाठ आणि विश्वप्रार्थना आपल्या घरी व्हावी असं खूप दिवसांपासनं मनात होतं आणि हे सगळं अचानकपणे घडवून आणलं. म्हणजे हे देवाच्या मनात होतं आणि हे सगळं घडवून आलं आणि हेमा आणि आरती, शीतल या तिघीजणी आमच्याकडे आल्या आणि ही प्रार्थनाचं महत्त्व आणि हरिपाठ आमच्या घरी झाला. खूप छान वाटलं. खूप सकारात्मकता म्हणजे त्यांच्या वागण्यात, बोलण्यात वाटली आणि घरात पण छान व्हायब्रेशन सगळीकडे वाटले. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही देवीची आरती केली. नंतर चैत्रगौरीची सुद्धा आरती म्हटली. Googleवर चैत्रगौरीची सुद्धा आरती आहे. तुम्हाला पण अक्षय तृतीयेपर्यंत हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्ही Googleवरची चैत्रगौरीची आरती देवीसाठी म्हणू शकता. आरती झाल्यानंतर सगळ्याजणी आम्ही शांततेत बसून 20 मिनटं विश्वप्रार्थना म्हटली सगळ्यांनी आणि खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवणं केली आणि जेवल्यानंतर निघताना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात आमच्याकडे चैत्रगौरीचा हळदी कुंकू आणि हरिपाठाचा कार्यक्रम साजरा आम्ही इथे अमेरिकेत केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.